नमस्कार मैत्रिणींनो, देवीची ओटी पहिल्या माळेला भरतात. काही ठिकाणी देवीची जेव्हा पाठवणी करतो तेव्हा ओटी भरली जाते. ओटी तुम्ही सप्तमीला भरा, अष्टमीला भरा, नवमीला भरा. काही ठिकाणी बायका बाहेरच्या मंदिरात देवीची ओटी भरतात. असं न करता आपल्या घरातली जी कुलस्वामिनी तिची ओटी नक्की भरा, कारण ती कुलाचा रक्षण करत असते. काही ठिकाणी घटस्थापना घरात केली जाते, काही ठिकाणी घरामध्ये दिवस लावला जातो. तरी आपल्या देवीच्या कुलस्वामिनीची ओटी भरायला चुकू नका. आणि ही ओटी कोणी भरायची? सुवासिनी स्त्रियांनी भरायची. प्रेग्नंट किंवा कुमारिका भरत नाही. ओटी देवीला कशी भरायची? तर कॉटनची साडी घ्यायची, काठपदराची. आणि कशासाठी? कारण त्यातून सात्विक लहरी येत असतात आणि ते साठवून ठेवण्याचं काम श्रीफळ करत असतं. एक साडी, त्याच्यावर खण, तांदूळ आणि नारळ, वेणी, दक्षिणा, खोबऱ्याची वाटी, हळकुंड, सुपारी, खारी, बदाम हे ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला विड्या ठेवायचं आहे. त्यानंतर छातीजवळ घ्यायचे. ओटीची ताट तयार केल्यानंतर आई भगवतीला प्रार्थना करायची, क्षमायाचना मागायची. आई, तू सूक्ष्म रूपाने आमच्या घरात वास करत आहे. न कळत काही चुका आमच्याकडून घडल्या असेल, क्षमा असावं. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य लाभू दे. ही जगदंबाला प्रार्थना यथाशक्तीने जी ओटी भरली स्वीकार कर.